रिया तयार झालेली आहे शाळेच्या ड्रेस मध्ये आणि पुढच्या वर्षी या दोघी जातील. है पिशू, पुढच्या वर्षी जाणार ना शाळेत? आणि रियाचा डान्स पण आहे. आता झेंडावंदन करायला चालली आहे आणि संध्याकाळी डान्स है ना. हॅलो हाय नमस्कार मंडळी, नील प्रणय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आहे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 आणि आता मी गावाला आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी रत्नागिरीमधल्या बाकाळे गावामध्ये आहे आणि इथे रियांशीच्या शाळेमध्ये आली आहे मी. ही रिया आहे माझ्या 2 नंबर बहिणीची मुलगी. हाय से हाय. हाय. ओके, तर आता तिच्या शाळेमध्ये आलेली आहे आणि गावातल्या बायकांनी रांगोळी छान काढलेली आहे दोन्ही साईडला आणि इथे जोरदार प्रजासत्ताक दिनाची तयारी खूप जोरदार केलेली आहे. 26 जानेवारीला दरवर्षी रियांशीच्या शाळेमध्ये वार्षिक संमेलन असतं. जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बाकाळे इथे आपण आलेलो आहोत आणि प्रजासत्ताक 75वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. शाळेच्या परिसरामध्ये हे अशा प्रकारे पेंटिंग केलेले आहे. म्हणजे आजचे पंचांग, विद्यार्थी कसा असावा, स्वच्छतेबद्दल आहे. हे सगळे गावकरी मंडळी मिळून प्रजासत्ताक दिनाची तयारी करतायत. शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडं खूप छान लावलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथलं जे पटांगण आहे किंवा स्टेजसुद्धा आहे ते शेणाने सारवलेलं आहे आणि सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं. या संविधानामुळे आपल्याला आपले हक्क आणि अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि आज आपला भारत देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून आपली जागा निर्माण करीत आहे. तर आज या प्रजासत्ताक दिनाच्या इथे उपस्थित सर्व सन्माननीय ग्रामस्थ, सर्व पालकवर्ग, माझे सहकारी शिक्षक, आमच्या अंगणवाडी सेविका बाई, माझे सर्व विद्यार्थी मित्र, या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या शाळेचा विद्यार्थी मानस गाडगे आता आपल्या पुढे प्रजासत्ताक दिनानिमित्त थोडीशी माहिती सांगणार आहे. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नमस्कार, माझे नाव मानस ओमकार गाडगे, इयत्ता 4थी. मित्र हो, आज 26 जानेवारी आपण भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यानंतर राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. 26 जानेवारी 1950 पासून खऱ्या अर्थाने देशात लोकशाही नांदू लागली. 26 जानेवारी या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. वाटलेली आहे आणि ग्रामपंचायतीवरून आपल्याला बुंदीचे लाडू वाटलेले आहेत. त्याबद्दल त्यांचा मी आभार मानते. मी या शाळेत 2019 पासून हजर झाले. या शाळेत एकूण शाळेचा पट आता 17 आहे, तेव्हा 24 होता. आणि आम्ही या शाळेत हजर झाल्यानंतर आमच्या ग्रामस्थांचा सहकार्य खूप चांगला आहे. आमच्या शाळेची स्लॅबची इमारतला थोडंफार गळती होती, मग आमच्या ग्रामस्थांनी जवळजवळ 2.5 लाखाचा उठाव करून आम्ही आमच्या इमारतीच्या वर एक प्रशस्त असा हॉल बांधला आणि त्यामुळे आता आमची शाळा खूप सुंदर आणि छान दिसते. मॅम, तुमचं नाव कसं? माझं नाव समृद्धी संदीप मांढरे. म्हणजे प्रॉपर इथलेच आहात की? मी प्रॉपर जैतापूरच्या. अच्छा. पुढे शाळेसाठी जेवढं करता येईल आणि आता सध्याच एक नवीन उपक्रम सुरू झालेला आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. त्या उपक्रमाअंतर्गत जी स्पर्धा आहे त्याच्यात शाळेला भाग घ्यायचा आहे आम्हाला.
आणि त्या दृष्टीने आम्ही आता नवीन शाळेला रंगरंगोटी सुद्धा केलेली आहे ग्रामस्थांच्या सहकार्याने. किती शाळेत मुलं आहेत? आता आमच्या शाळेत एकूण 17 मुलं. 17. आणि शिक्षक वर्ग? शिक्षक मी आता कायम शिक्षक आहे आणि एक शिक्षक पद रिक्त आहे, पण तात्पुरतं मानधन तत्वावर एक शिक्षक आम्ही नेमले आहे. अच्छा. इथला परिसर तर खूपच सुंदर आहे. झाडं वगैरे आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथले गावकरी जे आहेत, गावातली जी माणसं आहेत ते शाळेला खूप जास्त सपोर्ट करतात. म्हणजे ग्रामपंचायतीमधून जी काही हेल्प वगैरे होते किंवा अनुदान वगैरे मिळतं त्यापेक्षाही गावातली जी लोकं आहेत ती लोकं जी काही मदत होईल त्याप्रमाणे ते लोक मदत करत असतात, कामं करत असतात. काही नुसतं पैशाचीच हेल्प नाही तर मग श्रमदानसुद्धा इथे होत असतं. ह्या शाळेला मोठं करण्यासाठी इथल्या ज्या प्रिन्सिपल आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांनी जी मेहनत केलेली आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येते. तर इथे आता संध्याकाळी स्नेहसंमेलन आहे, म्हणजे गॅदरिंग आहे शाळेची. तर त्याच्यासाठी इथे गावकरी जे आहेत, गावातली मंडळी आहेत ते सगळेजण इथे तयारी करतात. स्टेजची तयारी चालू आहे आणि सगळेच हेल्प करतायत. इथे प्रॅक्टिस चालू आहे संध्याकाळची. संध्याकाळी जे इव्हेंट होणार आहे म्हणजे स्नेहसंमेलन आहे त्याची प्रॅक्टिस चालू आहे आणि ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आता सगळीकडे तयारी चालू आहे. आणि आमची रियांशी आहे. कसं वाटतं रियू, तुझ्या शाळेमध्ये मी आली आहे? मस्त वाटतं. मग बोल, इथे या शाळेमध्ये जे शिकलेले आहेत मग त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझी शाळा म्हणून लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका, माझी शाळा है ना. जर तुम्ही या बागायत शाळेमध्ये शिकला असाल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका, माझी शाळा म्हणून. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील.